नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्य आणि पार्थ एकत्र येत आहेत. त्यांच्या संसाराला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा म्हणजे काव्य आणि पार्थने ज्या पद्धतीने ठरवलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने गोष्टी घडत आहेत. नंदिनी जीवा सुद्धा एकत्र येत आहेत आणि हा सगळा आनंदाचा सोहळा आता घरी सुरू होणार आहे. पण त्यातच एक मिठाचा खडा पडतो, तो म्हणजे ॲडव्होकेट येतात आणि त्या सांगतात की 6 महिने पूर्ण झालेले आहेत तुम्ही डिवोर्स फाईल केलेला त्या गोष्टीला. आता ह्या सगळ्यांनी ठरवले की आम्हाला डिवोर्स नको आहे. परंतु तिथे धनंजय, मानिनी सगळेजण येतात आणि म्हणू लागतात की नाही, हा डिवोर्स होणारच आहे. आता प्रश्न उभा राहतो की हे सगळं काय घडतंय? पण का? आता आम्हाला डिवोर्स नको आहे ना. पण यांचं असं म्हणणं आहे की नाही, नात्याची नवीन सुरुवात झाली पाहिजे आणि तुम्हाला ह्या बळजबरीच्या नात्यातून आम्ही बाहेर काढत आहोत. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे की हे सगळं काय घडतंय? या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतायत? असे अनेक प्रश्न आता उभे राहिलेले आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे पार्थ म्हणत असतो की काव्या थांबा ना, तुम्ही पहा तरी काय आहे ते. असं काय करताय काव्या? माझ्या हातात काय आहे ते तरी पहा. असं म्हणत पार्थ काव्याला मनवत असतो. परंतु काव्या मात्र सुरुवातीला ऐकूनच घेत नसते. शेवटी पार्थ तिला थांबवतो. हाताची मूठ उघडतो आणि तिला दाखवू लागतो. तिला म्हणू लागतो की हे बघा, काय आणलंय मी तुमच्यासाठी. असं म्हणत तो तिला ते काव्यार्थ मंगळसूत्र आहे ते तो देतो. आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की देशमुख, अहो हेच तर हवं होतं मला. सकाळपासून मी याच तर गोष्टीची वाट बघत होते आणि तुम्ही काय करून ठेवलं हे सगळं. आणि तुम्हाला असं काय वाटलं की काव्या म्हणजे तिला काहीतरी खूपच मोठं आणि असं. अहो तुमचं रक्त कसं सांडू देईल मी? अहो तुमच्या रक्ताचा एक थेंबही वाया जाऊ नये म्हणून तुमच्यावर होणारा वार मी स्वतःवरती झेलला आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय? असं काव्या पार्थला बोलत असते. तेव्हा मात्र पार्थ तिथे असतो आणि पार्थ म्हणू लागतो की बरोबर आहे, हे सगळं मला पटतंय. पण यामध्ये कुठंतरी माझी चूक झालेली होती. मला वाटलं की तुम्हाला खूप छान असं स्पेशल काहीतरी द्यावं आणि त्यासाठी मी ती गोष्ट देण्याचं ठरवलं होतं आणि हा सगळा गोंधळ होऊन बसला, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की बरोबर आहे, पण आता तुम्ही जे मला दिलेलं आहे ते मात्र मला खूप आवडलेलं आहे, असं तो सांगतो. आणि मग मात्र इकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ दोघंही एकत्र आलेले असतात. तेव्हा काव्या पार्थला म्हणते की हो, मला हे गिफ्ट खूप आवडलेलं आहे. आणि असं म्हणत आता ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागलेले असतात. आणि मग काव्या पार्थला म्हणते की हो, मला हे खूप आवडलेलं आहे. आणि काव्या पार्थकडे पार्थकडे पाठ करते आणि केस पुढे घेते. म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की हे जे गिफ्ट आहे ते पार्थने, हे काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र आहे ते पार्थने स्वतः माझ्या गळ्यात घातलं पाहिजे. तेव्हा ती म्हणत असते की देशमुख, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कधीच तुमच्याकडे अशी कोणती गोष्ट मागणार नाही की ज्यामुळं तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. असं मी काहीच आणि कधीच तुम्हाला मागणार नाही, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र हे सगळेजण तिथे पाहत असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आणि आता रम्या आणि वसूची मात्र वाईट अवस्था झालेली आहे, कारण हे दोघं जण एकत्र आलेले आहेत. काव्या म्हणत असते की देशमुख, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही आहे. आत्ता काव्यार्थ हे दोघं एकत्र आलेच पाहिजेत, असं ते सांगत आहेत. आणि मग काव्या म्हणते की मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की खरंच काव्या, माझ्याकडून चूक झाली. सकाळी जे काही मी केलं त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो, असं तो सांगू लागतो. आणि मग मात्र हे सगळेजण पाहत असतात. आणि त्याच वेळी इकडे जीवा आणि नंदिनी यांचं एक छान असं नातं सुरू झालेलं आहे. काव्या मात्र म्हणत असते की देशमुख, अहो आजचा दिवस संपला असला तरी रात्र अजून आपलीच आहे ना. पार्थ मात्र खुश होतो. म्हणजे काव्याने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे. म्हणजे काहीही झालं तरीही हे जे आहेत, काव्या पार्थ जे आहेत, त्यांचा व्हॅलेंटाईन डे हा दणक्यातच सेलिब्रेट करणार आहेत, असं त्यांचं ठरलेलं आहे. आणि त्याचबरोबर काव्याच्या गळ्यात आता पार्थ ते मंगळसूत्र घालायला सुरुवात करतो. आणि त्याचबरोबर काव्या मात्र जाम खुश झालेली असते. तिला खूप छान वाटत असतं. आणि मग पार्थसुद्धा खुश असतो. कितीतरी दिवसानंतर हा आनंदाचा सोहळा त्यांच्या दोघांमधला आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघंजणही एकत्र येत आहेत. इतके दिवस काव्याला हे सगळं सहन करावं लागलं होतं. त्याच्या आधी पार्थ सहन करत होता, त्यानंतर काव्या सहन करत होती. आणि त्यांच्या नात्यामध्ये काडी लावणारी रम्या तर होतीच ना, ते तर आपल्याला माहितीच आहे. इकडे मात्र आता
काव्या म्हणत असते की देशमुख, मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद होतो. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा मला आनंद होतो. पार्थ म्हणतो की तुम्ही मारलेली एक मिठी सुद्धा मला आनंदाची वाटते. असं म्हणत दोघंही त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल सांगत असतात, मनात असलेल्या भावनांबद्दल सांगत असतात. कारण त्या दोघांनाही माहिती आहे. काव्या म्हणत असते की तुमच्यासोबत आपल्या रूममध्ये बसून पिक्चर बघताना सुद्धा मला खूप छान वाटत असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी दोघंही एकमेकांना सांगत आहेत आणि दोघंही जाम खुश झालेले असतात. फायनली तो दिवस आलेला आहे आणि काव्या पार्थचे हे जे काय व्हॅलेंटाईन आहे ते मात्र दणक्यात असं सेलिब्रेट होत आहे. आणि त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो, खरंच? तेव्हा काव्या म्हणत असते की हो. आणि मग दोघंही आता सकाळचं राहिलेलं काम पण पूर्ण करायचं आहे असं म्हणत एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. इकडे काव्या म्हणते की देशमुख, कसे त्या दिवशी तुम्ही ते मंगळसूत्र माझ्याकडून काढून घेतलं होतं आणि ते तुटलं होतं, पण आज तुम्ही ते जोडून आणून खरंच इतकी मोठी गोष्ट केली आहे ना, ज्याचा विचारही मी करू शकत नाही. हे जे सरप्राईज आहे ते माझ्यासाठी खूप मोठं असणार आहे, कारण ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. कारण ते एक काव्यार्थ आहेत, काव्यार्थ कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. आणि मग पार्थ म्हणत असतो की खरंच जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा हे मंगळसूत्र घातलं होतं ना, त्या दिवशीचा तो दिवस तो आठवतोय मला. खरंच खूप छान वाटलं होतं. तुम्हीही तेवढ्याच खुश होता आणि मीही तेवढाच खुश होतो. पण त्यानंतर आपल्या आयुष्यात जे वादळ आलं आणि त्या वादळानंतर आपण दोघे जे काही एकत्र आलेलो आहोत ना, ते खरंच खूप भारी आहे. आता काव्या पार्थच्या समोर आहे आणि पार्थ स्वतःच्या हाताने ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात घालत आहे. काव्या मात्र खूप खुश झालेली आहे. तिला खूप छान वाटत असतं आणि त्याचबरोबर काव्याच्या गळ्यात तो मंगळसूत्र घालतो बाप्पाच्या साक्षीने. आज बाप्पाच्या साक्षीने ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात असतं आणि काव्या मात्र आनंदाने हे सगळं एन्जॉय करत असते. ह्या ज्या मोमेंट आहेत त्या काव्याला खूप आवडलेल्या असतात आणि म्हणून तर काव्या ती प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत आहे. तिला खूप छान वाटत आहे. इकडे पार्थसुद्धा हे सगळं जे काय आहे ते पाहत असतो. त्यालाही छान वाटत असतं. फायनली कुठंतरी त्यांचं नातं जे आहे ते एका चांगल्या वळणावरती येऊ लागलेलं आहे. त्यांच्या नात्यामध्ये हा जो काही बदल होऊ लागलेला आहे तो सुद्धा खूप छान असा आहे. आणि त्याचबरोबर काव्य आणि पार्थ दोघं एकत्र येत आहेत. त्याचसोबतच त्यांनी ठरवलेलं आहे की जीवा आणि नंदिनी यांना एकत्र आणायचं आहे आणि ते मिशनसुद्धा आता पूर्ण होत आहे. म्हणजे जीवा आणि नंदिनीला त्यांनी एकत्र आणलेलं आहे मिलन कॅफेमध्ये. त्यामुळं त्यांची ती गोष्ट पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी ठरवलेलं असतं की जोपर्यंत जीवा आणि नंदिनी एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण दोघांनीही आपल्या नात्यामध्ये पुढे जायचं नाही. तर इकडे जीवा आणि नंदिनीसुद्धा एकत्र आलेले आहेत. आता काव्या म्हणते की देशमुख, असं म्हणत काव्याने पारच्या डोळ्यांवरती हात ठेवला आणि तिला घेऊन चाललेली असते. पार्थ म्हणत असतो, काय करताय तुम्ही हे? तेव्हा काव्या म्हणते की हो सांगते मी, आधी चला तरी टेबलच्या जवळ. मग टेबलच्या जवळ आल्यावर तिथे ती उभा करते त्याला आणि त्याला म्हणते, तुम्ही थांबा इथे, डोळे उघडू नका, मी आलेच. पार्थ म्हणतो, काय आहे हे? तेव्हा काव्या म्हणते आलेच आणि जाते आणि रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन येते. तेव्हा पार्थ म्हणतो, काय? त्या दिवशीची आपली राहिलेली? तेव्हा काव्या म्हणते, राहिलेली नाही, आज पूर्ण झाली. असं म्हणत काव्याने ती रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली आहे आणि स्वतःच्या हाताने ती पार्थला ती पेस्ट्री भरून त्याचं तोंड गोड करत आहे, त्याला खुश करत आहे. त्याला सुद्धा छान वाटत असतं आणि काव्याने हे जे काही सरप्राईज दिलेलं आहे ते मात्र खरंच खूप पाहण्यासारखं असतं. काव्यासुद्धा खुश झालेली असते आणि त्यानंतर पार्थ स्वतःच्या हातांनी तिला स्वतः पेस्ट्री खाऊ घालत आहे. तेव्हा काव्या म्हणते की देशमुख, असं वाटत नाही आहे का हो, ही पेस्ट्री जी आहे ना ती एवढी गोड लागत नाही आहे? तेव्हा पार्थ म्हणतो की कशी गोड लागेल सांगा ना, कारण सकाळची एक गोष्ट राहिलेली आहे ना, त्यानंतर ती गोड लागेल. आणि असं म्हणत दोघंही एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले असतात. दोघंही खुश असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि ते दोघंही एकमेकांच्या जवळ येत असतात. त्यांना माहीतच नसतं की ते दोघं हॉलमध्ये आहेत. आता मात्र काव्याने पार्थला मिठी मारलेली आहे आणि त्यासोबतच पार्थसुद्धा काव्याला मिठीत घेत आहे. मग पार्थ काव्याच्या फोरहेडला किस करतो. रम्या तिथं असते आणि वेड्यासारखी ती बोलत असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय चाललंय. रम्या मात्र टाळ्या वाजवते. हे दोघं इकडे एकत्र येत आहेत आणि इकडे रम्याला आनंद होतोय. रम्या टाळ्या वाजवते. तिला भारी वाटतंय की हे काय आहे. म्हणजे हा जो सोहळा आहे म्हणलं पाहिजे तो मात्र पाहण्यासारखाच आहे. अचानक रम्या अशी वेड्यासारखी का वागते हा प्रश्न मात्र पडलेला असतो.
तेवढ्यातच इकडे नंदिनी त्याचबरोबर जीवा घरी आलेले असतात. मग मानिनी विक्रम ते दोघंही तिथे येतात आणि मग मानिनी आणि विक्रम पाहतात तर नंदिनी आणि जीवा हसत खेळत आलेले आहेत. मग विक्रम म्हणतात की चला म्हणजे चकाचक बाई आली म्हणायचं घरी. असं म्हणत चकाचक बाईकडे पाहून हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा जीवा सांगू लागतो की आज ना आमचे जे फॅन्स आले होते ना ते सुद्धा म्हणत होते चकाचक बाई. तेव्हा मानिनी म्हणत असते विक्रम काय हो हे. जीवा म्हणतो की आता सगळ्यांना माहीत झालंय चकाचक बाईचं हे सत्य. असं तो सांगू लागतो. इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र विक्रम त्याचबरोबर मानिनी खुश झालेले आहेत कारण त्यांची मुलं आज एकत्र आलेली आहेत. ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांना मात्र खूपच छान वाटत असतं. मानिनी म्हणत असते की चला म्हणजे पण जेव्हा तुला कळतंय का रे तू डायरेक्ट तिला घेऊन आत का आला. मी तुला सांगितलं होतं ना मला तिचं औक्षण करायचं आहे. नंदिनी म्हणते अहो मी त्याच दिवशी आई आले होते जेव्हा काव्याचं तुम्ही औक्षण केलं तेव्हा माझंही औक्षण केलेलं होतं की. गृहप्रवेश तर झालेलाच होता तुम्ही औक्षणही केलं आहे माझं. तेव्हा मानिनी म्हणत असते की नाही मला आज पण करायचं होतं. तेव्हा जीवा म्हणतो की फक्त एक गोष्ट राहिली आहे. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का त्या दिवशी औक्षण केलेलं आहे पण आणखी एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे नंदिनीचा बेडरूममध्ये गृहप्रवेश राहिलेला आहे असं तो सांगू लागतो. आता मात्र सगळेजण म्हणत असतात काय. पार्थ म्हणतो की म्हणजे तू आमचीच आयडिया कॉपी करणार आहेस का. तेव्हा तो म्हणतो नाही नाही. तेव्हा काव्या म्हणते नाही नाही पार्थ अहो तो जीवा आहे जीवाने काहीतरी वेगळं ठरवलं असेल ना त्यांच्यासाठी. आपली आयडिया कशाला कॉपी करतील ते. पण खरं तर जीवाने पार्थचीच आयडिया कॉपी केलेली असते आणि नंदिनीला उचलून बेडरूमपर्यंत घेऊन चाललेला असतो. आता मात्र इकडे मानिनी विक्रम दोघंही असतात तर विक्रम म्हणतो की मी काय करू म्हणू म्हणजे पाठीवर घेऊ का काय करू. तेव्हा इकडे मानिनी म्हणते की मी ना तुमच्या मानगुटीवरच बसते म्हणजे ते बरं पडेल ना. असं म्हणून ती आता बोलत असते. त्यासोबतच इकडे जीवा आणि नंदिनी रूममध्ये आलेले असतात. नंदिनी खूप खुश असते आज तिला खूप छान वाटत असतं. फायनली तो दिवस आलेला असतो आणि ज्या सोहळ्याची इतके दिवस वाट पाहिली जात होती तो दिवस आलेला असतो. नंदिनीला जीवा म्हणत असतो की मला माहिती आहे त्या दिवशी तू उशी आणि पांघरूण मागायला आली होती ना तेव्हाच तुला रूममध्ये यायचं होतं ही गोष्ट मला माहिती होती. मग जीवाला नंदिनी म्हणते मग का नाही तुम्ही बोलवलं. तेव्हा तो म्हणतो की मग तेव्हा ती म्हणत असते की मला असं वाटत होतं की तुम्ही मला उचलून आणलं पाहिजे आणि म्हणून मी थांबले होते तुमची वाट बघत असं सांगितलेलं असतं. आणि मग मात्र इकडे नंदिनीने जीवाच्या गळ्यात हात टाकलेला असतो आणि त्याच्या जवळ आलेले असते. त्याला म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्हाला पण तेच हवं होतं आणि तुमची पण तीच इच्छा होती. तेव्हा जीवा म्हणत असतो की हो. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी आणखी एक गोष्ट राहिली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की हो त्या दिवशीचा किस राहिला आहे ना असं जीवा सांगू लागतो. आणि आता सगळेजण पाहत असतात आणि मग मात्र जीवा खुश झालेला आहे. दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे आणि फायनली दोघंही एकत्र आलेले आहेत. इकडे मात्र गोष्टी खूपच छान घडत आहेत. जीवाला खूप छान वाटत आहे. नंदिनी म्हणते की त्या दिवशीचा राहिलेला किस आत्ता देऊन टाकूया असं म्हणत ती बोलत असते. आणि मग दोघंही एकत्र आलेले आहेत एकमेकांना किस करत आहेत. पण नेमकं घडतं असं ते दोघं एकमेकांना किस करत असतात एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि त्याच वेळी पार्थ आणि काव्या तिथे येतात आणि यांच्या दोघांचा पचका केलेला असतो कारण हे दोघंजण एवढे खुश होऊन एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि मध्येच आता दोघांच्या मध्ये हे दोघं आल्यामुळं त्यांचा मात्र विस्कुट झालेला असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो काय हे. तेव्हा काव्या म्हणत असते देशमुख काय आहे तुमचं तुम्हाला कळतंय का काय झालंय ते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की काव्या तुम्हालाच दम निघत नव्हता तुम्हालाच ती बॅग नेऊन द्यायची होती ना आधी म्हणून झालंय हे सगळं असं म्हणत दोघंही एकमेकांवर बिल फाडू लागतात. तेव्हा इकडे जीवा आता पारच्या जवळ आलेला असतो आणि म्हणत असतो की काय हे सगळं. आणि इकडे रम्या आणि वसू म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना की तू त्यांच्या नादी लागू नकोस ते दोघं आता एकत्र आलेले आहेत तू सोड तो विषय. आणि तुला माहिती आहे ना की कशाला आता बघितलंस ना तुला वाटलं होतं सकाळपासून त्यांचा व्हॅलेंटाईन खराब होईल पण झाला का खराब ते दोघं एकत्र आले आणि बघितलंस ना काय झालेलं आहे. आता मात्र रम्याला इतका राग येतो वसू जे बोलत असते ते ऐकून कारण तिला ही गोष्ट सहनच झालेली नसते की हे सगळं काय बोलते ही आणि माझीच आई काय बोलते माझ्या जखमांवर काय मीठ चोळते असं तिला वाटू लागतं. आणि तेव्हा मात्र ती वसूला गळा दाबायला सुरुवात करते आणि वसूला म्हणते की बाद झालं आणि वसूला श्वासच घेऊ देत नाही आहे इतका जोरात गळा दाबलेला असतो. इकडे हे चौघं एकत्र आहेत आणि या चौघांनी एकत्र येऊन छान असं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि तिकडे रम्याने वसूचा गळा दाबून तिची बोलती बंद करून टाकलेली असते.
आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की काव्या म्हणत असते की मला तर असं वाटतंय की आपण दोघे आता एकत्रच राहूया. आणि ते दोघं म्हणत असतात की हो, म्हणजे आपण काय आता भाऊबीज करायची आहे? लोक इकडे रोज डे, हग डे, किस डे सेलिब्रेट करतात आणि आपण भाऊबीज सेलिब्रेट करायची. या दोघांना मात्र खूपच राग आलेला असतो आणि या दोघी बहिणी मात्र त्यांची चांगलीच मस्करी करत असतात, थट्टा उडवत असतात. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रम्याने वसूची वाट लावलेली असते आणि वसूला म्हणालेली असते की होतोय ना, त्रास होतोय ना तुला? नाही, तुला वाटत होतं ना? मग आता कळलं का काय होतंय ते? मग कशाला असं बोलायचंस तुम्हाला? असं म्हणत तिने आता पाण्याचा ग्लास वसूला दिलेला असतो. म्हणजे रम्या सायको झाली आहे प्रेक्षकांनो, लक्षात येते का तुमच्या? रम्या एकदम सायको झाली आहे आणि तिला कळायचं बंद झालंय, कारण जेव्हा हे दोघं जण एकत्र येत होते तेव्हा सुद्धा रम्या हसत होती, टाळ्या वाजवत होती. म्हणजे हे केवढं मूर्खपणाचं लक्षण आहे. आता ही रम्या काय करू शकेल ना, काहीच सांगू शकत नाही. आज तिने स्वतःच्या आईच्या बाबतीत सुद्धा एवढी मोठी गोष्ट केलेली आहे ज्याचा विचारही कोणी केलेला नाहीये. जी आई तिच्या पाठीशी प्रत्येक वेळेस खंबीरपणे उभी राहते त्याच आईला गळा दाबून मारण्याचा हिने प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासोबतच तिने हेही दाखवून दिलेलं आहे की ती काहीही करू शकते. आता मात्र काव्य आणि पार्थला जपून राहणं गरजेचं आहे. इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता वकील आलेले आहेत आणि काव्य आणि पार्थला ते म्हणत आहेत की 6 महिने संपलेले आहेत, काय ठरलंय तुमच्या दोघांचं? तेव्हा मात्र काव्य आणि पार्थ म्हणत असतात की हां, ते आम्हाला डिवोर्स नको आहे, आम्हाला एकत्र राहायचं आहे. परंतु मानिनी आणि धनंजय तिथे येतात, शारदा आलेली असते आणि ते म्हणत असतात की नाही, ह्या बळजबरीच्या नात्यातून यांना मोकळं करायचं आहे, यांचा डिवोर्स झालाच पाहिजे. आता मात्र धक्का बसतो, कारण ह्या मुलांना तर नको आहे डिवोर्स आणि हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र यांनी येऊन अचानक बॉम्ब फोडलाय की नाही नाही, यांना हा डिवोर्स द्यायचाच आहे. आता तर काय करायचं, मुलं तर नको म्हणतायत. हा सगळा प्रश्न उभा राहिलेला असतो. खरं तर हा डिवोर्स देऊन पुन्हा लग्न करण्याचा मानिनीचा प्लॅन असतो. म्हणजे मुलांना त्यांच्या आणि तो जो लग्नाचा सोहळा आहे तो सुद्धा आनंदात सेलिब्रेट झाला पाहिजे असं तिला वाटत असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.